दिनांक 5 जानेवारी 2026ला ही नोटीस NTA म्हणजेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट UG 2026 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपडेट करण्यात आलेले आहे। या नोटीसमध्ये काय सांगितलं आहे याची सविस्तर चर्चा आपण या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत। आणि हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर किंवा ऐकल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये या नोटीसबद्दल किंवा रजिस्ट्रेशन फॉर्म चालू व्हायच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी तयार ठेवणं आहे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारची कोणतीही शंका शिल्लक राहणार नाहीये। जर आपण बघितलं तर या नोटीसमध्ये यांनी महत्त्वाचं काय सांगितलंय की बाबा नीट UG 2026चा जो ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाचे कागदपत्र जे आहेत ते अपडेट करून ठेवायचे आहेत। यांनी यामध्ये महत्त्वाचे कागदपत्र असे सांगितले आहेत की जसं तुमचं आधार कार्ड असेल किंवा मग नंतर तुमचं कॅटेगरीचं सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं UDID कार्ड असेल, कोणताही डॉक्युमेंट असो त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर ती प्रॉब्लेम तुम्हाला आत्ताच दुरुस्त करून ठेवू नये। तिथं तुम्हाला रिजेक्शन किंवा काय प्रॉब्लेम येईल अशा गोष्टी जेणेकरून की पुढे घडू नयेत, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी व्यवस्थित ठेवून आहेत। पहिल्यांदा जर आपण आधार कार्डचा विचार केला त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे की आधार कार्डमध्ये तुम्हाला काही बदल करणं आहे। जसं की सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करणं आहे, तुमचं नाव जे आहे ते व्यवस्थित करणं आहे आधार कार्डवरलं। जर काही प्रॉब्लेम असेल तर नंतर तुमची डेट ऑफ बर्थ पण नीट करणं आहे, जेंडर झालं, फोटोग्राफ, ॲड्रेस आणि जी बायोमेट्रिक असते ना ती तुम्हाला व्यवस्थित करून घेणं आहे। म्हणजेच तुमचं आधार कार्ड तुम्ही एकदा व्हेरीफाय करणार आहे। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम वाटत असला तर तुम्ही ते आहे ते जे काय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आहे ना तर त्यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे uidai.government.in तर ह्याच्यावर जाऊन किंवा जे माय आधार जी वेबसाईट आहे ना तिथं जाऊन तुम्ही याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर त्याला अपडेट करून तुम्ही व्यवस्थित करणार आहे। आणि मॅक्झिमम डाटा मॅच करा जी आपली 10वीची सनद राहते ना त्याच्यासोबत। त्यानंतर सेकंड हँडनी अजून एक गोष्ट मेन्शन केली की बाबा या ठिकाणी आधारच्या वेबसाईट पण तुम्हाला बघायला भेटतील, तुम्ही ह्या पण या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतात। त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये यांनी मेन्शन केलंय की जे काय अपंग विद्यार्थी आहेत ना तर त्यांनी पण त्यांचं जे डॉक्युमेंट आहे अपंगाचं ते व्यवस्थित आहे का नाही हे चेक करणं आहे। जर त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला ते परत एक वेळेस अपडेट करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। नंतर आता कॅटेगरी जर आपण बघितलं 3 नंबरचा पॉईंट कॅटेगरी डॉक्युमेंटसाठी आहे। जसं की एखादा विद्यार्थी जर EWS मध्ये असेल, ST मध्ये असेल, OBC मध्ये असेल तर या विद्यार्थ्यांना जर त्यांच्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल ना तर तुम्हाला तुमचं जे काय कॅटेगरी सर्टिफिकेट आहे, कॅटेगरीचा डॉक्युमेंट आहे ना तो डॉक्युमेंट अपडेट आणि व्हॅलिड असणं खूप गरजेचं आहे। पहा बऱ्याच वेळा काय होतं, आपण एक डॉक्युमेंट बनवतो झेरॉक्स सेंटरवर जाऊन, तो माणूस आपल्याला डॉक्युमेंट देतो पण तो डॉक्युमेंट जस्ट एडिट करून किंवा आहे त्या फॉर्मॅटमध्ये जशास तसा आपल्या हवाली करतो। आणि ज्यावेळेस आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आपण ऑफिशियल कॉलेजमध्ये जातो आणि कॉलेज त्याला क्रॉस चेक करतं आणि समाज कल्याणमध्ये पाठवतं। त्यावेळेस काय होतं ते लोक बोलतात की जो डॉक्युमेंट बनवला ह्या डॉक्युमेंटचा डाटा आमच्याकडे नाहीये। तर अशा प्रकारे कुठलाही प्रकार होता कामा नाहीये। तर तुम्ही जे डॉक्युमेंट बनवला समोरच्याकडून ठीक आहे, तुमचा कॉन्टॅक्ट आहे, खूप मोठी ओळख आहे, पण तुम्ही एक वेळेस क्रॉस चेक करणार आहे। जर तुम्ही तहसीलमधून डॉक्युमेंट बनवलं तुम्ही तहसीलमध्ये जाऊन चेक करणार आहे की हा डॉक्युमेंट तिथं आहे का नाही, म्हणजे त्यांच्याकडे ह्या डॉक्युमेंटचा रजिस्ट्रेशन नंबर आहे का नाही, डॉक्युमेंटची नोंद आहे का नाही, तुम्हाला हे एक वेळेस व्यवस्थित चेक करून घेणं खूप महत्त्वाचं आहे। यांनी हेच मेन्शन केलंय की जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट पण होऊ शकतो। या ठिकाणी महत्त्वाचे हे की जे विद्यार्थी OBC मध्ये असतील त्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि यांनी अजून एक खाली पॉईंट मेन्शन केला आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारे जी काय अपडेट येणार आहे ती अपडेट तुम्हाला फक्त आणि फक्त जे काय 2 वेबसाईट या ठिकाणी मेन्शन केल्यात NTA ना www.nta.ac.in आणि neet.nta.nic.in ह्या 2 वेबसाईटवरच ज्या काय अपडेट येतील, जे काय रूल्स लागू होतील ना नीट UG 2026 बद्दल ते तुम्हाला फॉलो करणं। कोणत्याही ग्रुपवर किंवा अदर कोणी PDF शेअर केली त्याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारे काहीही ट्रस्ट ठेवणं नाहीये। तर पूर्ण ऑफिशियल जी नोटीस आहे, ऑफिशियल जी वेबसाईट आहे तीच तुम्हाला या ठिकाणी रूलमध्ये घेणं आहे, तिच्यावरच तुम्हाला फॉलो करणं आहे। ह्यांचा जो मेल ID आहे त्या मेलवर तुम्ही तुमचा काय डाऊट असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही विचारू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला हेल्पलाईन नंबर आणि मेल ID दोन्ही गोष्टी मिळून जातील। पहा या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की बाबा जे काय आपलं आधार कार्ड आहे, आधार कार्डची जी काय डेट ऑफ बर्थ आहे, नाव आहे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा बायोमेट्रिक जर अपडेट नसेल तर तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करणं आहे। आणि जसं 10वीची सनद आहे तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी त्याला क्रिएट करून घेऊ शकतात अपडेट करून। कॅटेगरीमध्ये येत असाल तुमचं कॅटेगरी डॉक्युमेंट ओरिजिनल आहे का फक्त एडिट केलेलं आहे तुम्ही क्रॉस चेक करू शकतात। ज्या ऑफिसमधून डॉक्युमेंट बनला तिथे जाऊन तुम्ही त्याची चौकशी करू शकता, ते तुम्हाला करेक्ट इन्फॉर्मेशन 100% देऊन टाकतील। त्याच्यानंतर OBC मध्ये येत आहे तर तुमच्याकडे NCL असणं खूप जास्त गरजेचं आहे।
त्याच्यानंतर यांनी अजून एक सांगितलं की फिजिकल हँडिकॅपमध्ये तुम्ही येत असाल तर तो पण डॉक्युमेंट तुमचा अपडेट करायचा आहे किंवा मग व्यवस्थित आहे का नाही तुम्हाला हे चेक करून घ्यायचं आहे. आणि जर ह्या तुमच्या गोष्टीमध्ये काय मिस्टेक असेल जसं की UDID किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट किंवा बाकी एखादा डॉक्युमेंट तुमचा जर असेल समजा ऑदर रिझर्वेशनचा आणि तो जो चुकीचा असेल तर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे पुढे चलून फ्युचरमध्ये नीट एक्झाम झाल्याच्या नंतर काउन्सिलिंग चालू होते ॲडमिशनसाठी तर तिथं तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकते असं यांनी या ठिकाणी मेन्शन केलं आहे. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन फॉर्म सुरू व्हायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या पूर्ण इन्फॉर्मेशन ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर ही एक अत्यंत महत्त्वाची नोटीस जी आहे ती NTA वाल्यांनी आता या ठिकाणी अपडेट केली होती, कारण बरेच मुलं आता ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करताय आणि ज्यावेळेस फॉर्म सुटतील त्यावेळेस फॉर्म भरताना काय प्रॉब्लेम आला की नंतर NTA मेल करतील, कॉल करतील किंवा मग इकडे तिकडे फोन लावताय किंवा नंतर मग डॉक्युमेंट अपडेटसाठी किंवा मग डॉक्युमेंट करेक्ट करण्यासाठी टाईम द्यायला बघताय, पण त्यावेळेस मग कमी दिवस असतात आणि खूप जास्त टाईम लागतो डॉक्युमेंट बनवण्यासाठी आणि मग आपलं खूप मोठं वार्षिक नुकसान पण होऊ शकतं. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवून जे आहे ते फॉर्मॅटनुसार डॉक्युमेंट रेडी ठेवणं आहे. आणि जे मुलं कॅटेगरीमध्ये येते त्यांनी मॅक्झिमम हेच करणं आहे किंवा कॅटेगरीमधूनच तुमचा नीटचा फॉर्म भरणं आहे. जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये येताना आणि ओपनमधून फॉर्म भरताय तर अशा प्रकारची शक्यतो चुकी तुम्ही टाळू शकता. आता तुमच्याकडे टाईम आहे, तुम्ही तुमच्या कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित बनवून तयार ठेवा. पहा, ही जी एक नवीन नोटीस होती 5 जानेवारीची त्याच्याबद्दल एक सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्यासोबत नक्की जुळून राहा जेणेकरून फ्युचरमध्ये कुठल्याही प्रकारे अपडेट आली NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर नीट एक्झामबद्दल किंवा JEE बद्दल किंवा मग महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगबद्दल MBBS BDS BMS BHMSचा तर त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर नक्की शेअर कराल. आणि तुम्हाला जर PDF हवे असेल किंवा मग ह्याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या मराठी लँग्वेजमध्ये हवी असेल या PDF एक्सप्लेन करून तर तुम्ही आमचा टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. आम्ही तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आणि PDF डेफिनेटली शेअर करू.